नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यांचा अगदी सविस्तर आणि वेगवान आढावा या बातमीपत्रातून आपल्याला घ्यायचा आहे. सुरुवात करूया एका अशाच सविस्तर बातमीनं जी पालकांची चिंता वाढवणारी आहे. कारण आता पालकांच्या खिशाला आणखीनच भुर्दंड बसणार आहे. रिक्षा टॅक्सी नंतर आता शाळेच्या बसचा प्रवास सुद्धा महागणार आहे. शाळेच्या बसच्या भाड्यात तब्बल 18% भाडेवाढ होणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेने दिली आहे. बस उत्पादकांकडून सुट्या भागांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. देखभाल खर्च सुद्धा महागलाय, तर चालक महिला मदतनीसांच्या पगारवाढीचाही मुद्दा आहे. त्यामुळेच भाडेवाढ ही अटळ असल्याचा दावा आता शालेय बस संघटनेने केलाय. आणि यानंतरची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. पुण्यामध्ये 75,000 लाडक्या बहिणींवरती टांगती तलवार आहे. त्या अपात्र ठरण्याची शक्यता आता वर्तवली जाते. कारण पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचं निष्पन्न झालं. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी सुद्धा आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. महिलांनी स्वतःहून लाभ सोडावा असं आवाहन शासनाने केलं होतं. त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला आणि म्हणून आता पडताळणी करण्याचे कडक पाऊलच जे आहे ते उचललं जाणार आहे सरकारकडून. तर एकूण पुण्यातली स्थिती आपण पाहतोय. एकूण अर्ज आले होते 21,11,991 आणि लाभ मिळालेल्या बहिणींची संख्या होती 20,89,946. चारचाकी वाहन असलेल्या बहिणी होत्या 75,100 आणि जिल्हा प्रशासनाकडे चारचाकी असलेल्या बहिणींची यादी आता आली. त्यावरून ही आकडेवारी समोर आली आहे. तर अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी आता पडताळणी होणार आहे आणि ज्या बहिणी त्यांच्याकडे कार सापडेल त्या अपात्र ठरणार आहेत. या महत्त्वाच्या सविस्तर बातम्यांनंतर आता आपण वळतोय शेतीमातीच्या बातम्यांकडे. ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कडधान्य मिशनमधून तूर, उडीद आणि मसूरची पूर्ण खरेदीची हमी देण्यात आली आहे. याचा फायदा पंजाबला चांगला होणार आहे. पंजाबमध्ये गहू आणि भात हमी भावानं खरेदीची शाश्वती असल्यानं शेतकरी इतर पिकं घेत नव्हते. पण आता कडधान्य खरेदीचीही शाश्वती असल्यानं शेतकरी गहू आणि भाताऐवजी कडधान्याचेही उत्पादन घेत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे वेळेत सुरू झाली आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. डहाणू तालुक्यात सुमारे 1.5 ते 2,500 हेक्टर जमीन ही आंबा लागवडीखाली असल्याचं अधिकृत आकडेवारी दर्शवते. देशातील बाजारात हळदीच्या भावात चढ उतार हे दिसूनच येत आहेत. नव्या हळदीची बाजारात आवक वाढल्यानं त्याचा परिणाम दरावरती दिसून येतोय. हळदीला सरासरी 11,000 ते 12,000चा भाव मिळालाय. बाजारातील हळदीची आवक आणखी वाढण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. बाजारात नव्या आल्याची आवक मोठ्या प्रमाणात होतीये. त्यामुळे आल्याचे भाव 9,000हून आता 3,000च्या आत आले. बाजारातील आल्याची आवक आणखी काही आठवडे कायम राहणार आहे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील डाळिंब विक्री अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या महिनाभरात डाळिंबाचे दर टिकून आहेत. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो 150 ते 180 रुपये असा दर आहे. डाळिंबाचे दर चांगले राहिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासाही मिळाला आहे. रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीला उशिरानं पोषक हवामान तयार झाल्यानं आता गहू पिकाला पसंती दिली आहे. पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे वळाले आहेत. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये गव्हाच्या काढणीला सुरुवात होईल असं कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय. सिंधुदुर्गमध्ये काजू हंगामाला धीम्या गतीनं सुरुवात झाली आहे. काजू बीच्या दरासोबतच आता ओल्या काजू गराला सुद्धा चांगला दर मिळतोय. ओल्या काजू गराला प्रति किलो 1,400 तर कच्च्या बीला 200 रुपये दर मिळतोय.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हंगामातील हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ झालाय। हळदीला पहिल्याच सौद्यात 21,100 क्विंटल उच्चांकी दर मिळालाय, तर 3,000 हळदीच्या पोत्यांची आवकही झाली आहे। त्यामुळे नवीन हंगामातील हळदीला चांगला दर मिळणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून केला जातोय। नांदेडमध्ये टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाली आहे। किरकोळ बाजारात 5 रुपये किलो तर ठोक बाजारात 1 रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री केली जाते। तसंच एका शेतकऱ्याने शेतात या आणि फुकटात टोमॅटो घेऊन जा अशी ऑफर सुद्धा नागरिकांना दिली आहे। उजनी लाभ क्षेत्र परिसरातील 60 ते 70% केळी लागवड करायला पसंती देतात। करमाळा तालुक्यात 10,294 हेक्टर क्षेत्रावरती केळीची लागवड झाली आहे। केळीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सध्या केळीला 20 रुपये असा दर मिळतोय। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेतून अनुदानावरती पंप बसवले जातात। मात्र ते नादुरुस्त झाल्यावरती संबंधित कंपनी दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सौर पंप दुरुस्त होत नसल्याने मात्र पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय। राज्यात आता शेतीसाठी एआयचा वापर केला जाणार आहे, तसा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एआयच्या वापराबाबत तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश दिलेत। कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय साधण्याचे निर्देशही अजित पवारांना दिले आहेत। पुण्यातील समाधान चौकात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन पुकारलं। यावेळी राहुल सोलापूरकर यांच्या फोटोवरती टकलू हैलवान असा उल्लेखही करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। पुण्यात मनसेच्या कसबा विभागाच्या वतीने शिवाजी महाराज रस्त्यावरती 20 ते 25 ड्रेनेज चेंबर्स खचलेत। त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे। त्याविरुद्ध गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं। ड्रेनेज चेंबर्स दुरुस्ती न झाल्यास भविष्यात उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आलाय। एसटीची भाडेवाढी विरोधात ठाण्यात मविया कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। भाडेवाढ रद्द करा अशी मागणी करत ठाण्यातील खोपट आगारात महाविकास आघाडीने निदर्शनं केली। यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। आणि यानंतर आता एक मोठी बातमी सध्या आपण पाहतोय ती म्हणजेच देहूतील भंडारा डोंगर इथे होणार नामदेव महाराज शास्त्रींचं कीर्तन आता रद्द करण्यात आलंय। 7 फेब्रुवारीला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचं कीर्तन होणार होतं। आयोजन तसं करण्यात आलेलं होतं, पण शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली, आपली भूमिका त्यांनी मांडली। त्यामुळे आता मराठा समाजाने त्यांच्या कीर्तनाला विरोध केलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी याच वेळी आपण पाहतोय, महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्यात आलेलं आहे। देहूतील भंडारा डोंगर इथे त्यांचं कीर्तन होणार होतं, तेच रद्द झालंय। अखंड मराठा समाजाने या कीर्तनाला विरोध दर्शवला होता आणि त्यानंतर मोठी बातमी समोर येते। तर महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला होता। त्यानंतर संतापाची लाट सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं होतं। मराठा समाजाने आपला विरोध जो आहे तो आता प्रकर्षाने दर्शवलाय, तो म्हणजेच नामदेव शास्त्रींचं कीर्तन आता रद्द करण्यात आलंय, त्यांच्या कीर्तनावरती बहिष्कार टाकण्यात आलाय। तर याच पाठोपाठ आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या सुद्धा अडचणी वाढल्याचं सध्या दिसतंय। धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्यात कारण मुंबई हायकोर्टाने त्यांना नोटीस बजावली आहे, त्यांना नोटीस बजावणार असल्याचं कळतंय। शपथपत्रात माहिती दडवल्याचा धनंजय मुंडेंवरती आरोप होतोय। त्यामुळे मुंबई हायकोर्टात 20 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना नोटीस बजावणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
एकंदरीतच धनंजय मुंडे हाजीर हो असा त्यांना आदेश दिला जातो का हे पाहावं लागणार आहे। मुंबई कोर्ट त्यांना हे आदेश देऊ शकतं, त्यांना तशी नोटीस बजावू शकतं, कारण त्यांनी अनेक माहिती जी आहे ती दडवल्याचा त्यांच्यावरती आरोप होतोय। शपथपत्रामध्ये ही माहिती दडवल्याचा आरोप आहे। यानंतरची बातमी सुद्धा आता जी आहे ती राजकीय गोटातूनच आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण संजय शिरसाटांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। भ्रष्ट मार्गाचा वापर करत शिरसाट निवडून आल्याचा आरोप ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार राजू शिंदेंनी केलाय। शिरसाट यांनी मतदारांना पैसे वाटले, तसंच मतदान केंद्रावरती मतदारांना धमकावलं असा आरोप सुद्धा राजू शिंदेंनी आपल्या याचिकेत केलाय। या निवडणूक याचिकेवरती 21 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर संजय शिरसाटांच्या अडचणी वाढतात की नाही हे पाहावं लागेल। तर या सविस्तर अपडेट्स नंतर आता पुन्हा एकदा वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। दर्जेदार कोल्हापुरी गुळ निर्मितीसाठी भेसळमुक्त गुळ तयार करणं काळाची गरज असल्याचं डॉक्टर अशोक पिसाळ म्हणाले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून गुळ भेसळीच्या तक्रारी येत आहेत, त्यामुळे कोल्हापुरी गुळाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये म्हणूनच त्यांनी काळजी घेण्याचं वक्तव्य केलं। गढूळ पाणी पुरवठ्याबाबत मनसेनं नवी मुंबई विभाग अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। नवी मुंबईतील घणसोली विभागात मागील 8 दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। 2 दिवसात गढूळ पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर याच गढूळ पाण्यानं विभाग अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्याचा इशारा मनसेनं दिलाय। वाशिमच्या डव्हामध्ये नाथकंगे महाराजांनी यात्रेला विदर्भासह पंचक्रोशीतील लाखो भक्त दर्शनासाठी दाखल झाले। पालखीनंतर महाप्रसादासाठी 45 ट्रॅक्टरनं एकाच वेळी लाखो भाविकांना 251 क्विंटल महाप्रसादाचं वितरण करण्यात आलंय। शिस्तबद्ध पद्धतीनं भाविक प्रसादाचा लाभ घेत संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं। संभाजीनगरच्या तांदूळवाडी शिवारात उसाच्या शेताजवळ बिबट्यानं 3 बछडे आढळून आले, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। शेतकऱ्यांनी आपली कामं थांबवली आहेत, तर परिसरात पिंजरा लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सलग 3ऱ्या वर्षी आयुक्तांनी सादर केला। मुंबई महापालिकेच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला। 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74,427 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अर्थसंकल्पीय अंदाज 14.19% इतका वाढलाय। मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये तुर्तास कोणतीही करवाढ करण्यात आली नाहीये, मात्र भविष्यात मुंबईकरांना कचरा कर भरावा लागू शकतो। कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर मुंबई महापालिका कचरा कर लादण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका बजेटमध्ये बेस्टसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबईतल्या पर्यटनाला चालना देतानाच इथला प्रवास वेगवान करण्यावर सुद्धा भर देण्यात आलाय। बीएमसीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा मुंबईकरांची स्वप्नपूर्ती करणारा आहे असंच विधान आशिष शेलार यांनी केलंय। यामुळे मुंबईकरांच्या स्वप्नांना गती मिळणार असून महापालिका निवडणुका लवकर घ्याव्यात अशी मागणीही आशिष शेलारांनी केली आहे। दहावी 12वीच्या परीक्षेला मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास परवानगी देण्यात आली आहे। मंत्री नितेश राणेंनी परीक्षेदरम्यान मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा बंदी करण्याची मागणी केली होती, मात्र त्यांची ही बातमी शिक्षण विभागानं धुडकावून लावली आहे। कार्यशाळेत अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे। काही आमदार मंत्रालयात हजर असतानाही न आल्यानं त्यांच्याकडून स्पष्टीकरण द्यावं लागणार असल्याचं कळतंय, तर विना परवानगी अनुपस्थित राहिल्यानं कारण विचारणार असल्याचा सज्जड दम फडणवीसांनी आमदारांना दिलाय। प्रयागराज इथल्या महाकुंभात हजारो भाविक मेल्याची माहिती सध्या समोर येतेय, मात्र सरकार खरा आकडा सांगत नाही असा हल्ला बोलच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राज्यसभेत केलाय। कचऱ्याच्या डब्यात मृतदेह मिळाल्याचा दावा सुद्धा राऊतांनी केलाय।